मी Meeshoवरून खूप सुंदर सुंदर अशा साड्या मागवलेल्या आहेत. याच्यामध्ये काही साड्या काठपदराच्या असणार आहेत, तर काही साड्या अशा छान अशा पार्टीवेअर डिझायनर सुद्धा साड्या असणार आहेत. खूप सुंदर होणार आहे आणि अंडर बजेट सगळ्या साड्या असणार आहे. म्हणजे 500 रुपयाच्या पुढे आणि 1000 रुपयाच्या आतमध्ये सगळ्या साड्यांची रेंज आहे आणि तुम्हाला त्या भेटणार आहेत. सो सगळ्यात पहिली ही साडी जी आहे ना आपली, ती आहे नारायणपेठ साडी. सगळ्यात सुंदर साडी मी सगळ्यात पहिलं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे हॉलमध्ये. एवढी सुंदर साडी आहे ना. हा याचा ब्लाऊज आहे. सूत सुद्धा एवढं मऊ आहे ना आणि कलर एवढा रिच आहे ना. जी बॉर्डर आहे ना याची जरीवाली, ती सुद्धा खूप सुंदर दिसत आहे. आता ब्लाऊज पीस असल्यामुळे मी फोल्ड करून घालण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि साडी मला एक्सपेक्टच नव्हतं की एवढी चापून चोपून बसेल, पण घातल्यावरती एवढी सुंदररित्या बसलेली आहे ना. आणि पिनअप करताना सुद्धा अजिबात म्हणजे असं मला फुगीर वगैरे जाणवलं नाही किंवा पोटाच्या इथे काय होतं, निर्या वगैरे खोसताना फुगीर जाणवतं. त्याच्यानंतर याच्यावरती घातलेली ज्वेलरी जी आहे ना, जसं की या बांगड्या गळ्यातलं वगैरे, ते सगळं मी Meeshoवरून घेतलेलं आहे. जे प्रोडक्ट Meeshoवरून घेतलेले आहेत ते आणि मिळते जुळते मी सगळे खाली डिस्क्रिप्शनमध्ये टॅग केलेले आहेत किंवा सगळ्याच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही नक्कीच चेकआउट करा. आणि ही साडीचा फायनल लुक होता, एवढा सुंदर दिसत होता ना. ब्लाऊज स्टिच केल्यानंतर तर ही साडी एक नंबर अप्रतिम दिसणार आहे. याच्यावरती मी कॉन्ट्रास्टमध्ये ब्लाऊज घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी माझ्या मकर संक्रांतीसाठी हा लुक क्रिएट केलेला होता आणि खरंच खूप सुंदर झालेला होता. याच्यावरती केलेला मेकअपचा व्हिडिओ सुद्धा मी इंस्टाग्रामवरती पोस्ट केलेला आहे. तुम्ही तिकडे सुद्धा चेकआउट करू शकता. सो हा माझा फायनल लुक होता. आणि पिनअप करून साडी घाला किंवा वन साईड पदर करून साडी घाला, एवढी सुंदर साडी दिसत होती ना. आणि मी नारायणपेठ साडी जी आहे ना, ती फर्स्ट टाइम वेअर केलेली आहे. याच्या अगोदर मी कधीच साडी घेतलेली नाही आणि मला ती Meeshoवरती खरंच खूप छान किमतीमध्ये भेटलेली आहे. पुढे माझ्याकडे छान अशी या पर्पल कलरमध्ये साडी होती आणि ही सुद्धा खूप कमी किमतीमध्ये खूप सुंदर साडी मला भेटलेली होती. खूप युनिक असं याचं प्रिंट होतं. कलर पे ऑफ सुद्धा खूप सुंदर होता आणि एवढं छान कॉन्ट्रास्टमध्ये याच्यावरती मी ब्लाऊज घातलेला होता. आणि घातल्यानंतर ही साडी सुद्धा एकदम म्हणजे एवढी मऊ होती ना, बिलकुल असं हेवी काठपदराची साडी असल्यासारखी सुद्धा वाटत नव्हती, कारण की एकदम चापून चोपून बसत होती. कमरेच्या इथे सुद्धा तुम्ही बघत आहात किती व्यवस्थित बसलेले आहे. एक्स्ट्राचं मटेरियल किंवा जास्तचं पोट वगैरे दिसते असं बिलकुल नाही. आणि याच्यातला ब्लाऊज सुद्धा कट केलेला नाहीये, मी ब्लाऊज सुद्धा घातलेला आहे. सो ब्लाऊज याचा रनिंग असणार आहे. सो जेव्हा तुम्ही याचा ब्लाऊज स्टिच करणार आहात ना, ही साडी जगात भारी दिसणार आहे. अजून अशी साडी तुम्ही कोणाच्याच अंगावर बघितलेली नसणार आहे. आणि या साडीवरती जे लोटस प्रिंट आहे ना, ते या साडीचं मेन आकर्षण आहे, कारण की ते अजून पर्यंत मी तरी कोणाच्या अंगावरती अशा साड्या बघितलेल्या नाही आहेत. सो सेम पॅटर्नमध्ये मी अजून एक कलर मागवला होता, कारण की मला ती साडी खूपच जास्त आवडली होती. दोन्ही साड्या थोड्याशा ड्युअल टोनमध्ये असणार आहेत. जसं की आता या साडीमध्ये मेहंदी कलर आहे आणि थोडंसं गोल्डन टोन आहे आणि पहिल्या साडीमध्ये थोडासा पर्पल आणि पिंकिश असा ड्युअल टोन होता. आणि अजून एक याच्यामध्ये कलर आहेत. म्हणजे प्रत्येक साडीमध्ये तुम्हाला 2-3 कलर ऑप्शन भेटणार आहेत. तुम्ही नक्कीच चेकआउट करा. आता हे ज्वेलरी आहे ती मी Meeshoवरून घेतलेली आहे, पण हे जे गळ्यामध्ये घातलेलं मंगळसूत्र आहे ना, तुळशी बागेतून घेतलेलं होतं, जे की मला खूप महाग भेटलेलं होतं. मिळतं जुळतं Meeshoवरती याच्यापेक्षा बेस्ट क्वालिटीचं आहे. मी मागवलेलं सुद्धा होतं आणि त्याच्यावरती मी व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे. सो मी ते टॅग करेल, तुम्ही नक्कीच घालू शकता. आजकाल मला मोत्याची ज्वेलरी खूपच जास्त आवडायला लागलेली आहे आणि काठपदराच्या साड्यांवरती ती काहीतरी आगळीवेगळी दिसत आहे. आता ही साडीसुद्धा तुम्ही पिनअप करून घाला, नाहीतर मग वन साईड पदर घेऊन घाला, कशी पण सुंदर दिसत आहे. या साडीवर मी ब्लाऊजसाठी थोडंफार कन्फ्यूज होते, मग शेवटी मी ना याच्यावरती लाल ब्लाऊज घातला, कारण की थोडंसं याच्यात रेड कलरचा थोडासा अंडरटोन मला वाटत होता. हा ब्लाऊज आहे तो माझ्या साखरपुड्याच्या साडीवरचा आहे आणि माझ्या लग्नातले ब्लाऊज मला अजून येतात बरं का. सो या गोष्टीचं थोडंसं मला घमेंड आहे, तुम्ही असं म्हणू शकता. असू द्या. पुढे आपण साडीबद्दल बोलूया. त्याच्या पदरावर तेवढे छान अशी लोटस प्रिंट आहे ना, पूर्ण साडीवरती आहे. म्हणजे निर्यांच्या इथे खाली लोटस प्रिंट येणार आहे आणि पदरावरती अजून थोडीशी मोठी आहे. सो खरंच खूप सुंदर साडी भेटलेली आहे. पुढे आपल्याकडे खूप सुंदर अशी साडी अगदी 600 रुपयामध्ये ही काठपदराची साडी भेटलेली आहे. आणि या साडीबद्दल सांगायचं झालं तर जी नवरीची साडी असते ना, तशी शाईन या साडीला आहे. एवढं छान टेक्स्चर आहे ना, खूप रिचवालं सिल्क वाटत आहे, एकदम शाईन करणारं. म्हणजे मी तर म्हणेल कॅमेरानं या साडीला दाखवूच शकला नाही माझ्या फोनचा कॅमेरा. एवढं सुंदर होतं ना याचं, म्हणजे जे टेक्स्चर होतं किंवा साडीचा कलर होता ना, तो मला कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करता आलेला नाही. मी तर म्हणेल ही साडी एकदा मागवूनच बघा, तुम्ही रिटर्नच करणार नाही. आणि या साडीमध्ये ना बुठ्ठ्या आहेत ना, त्या अर्ध्या साडीवरती असणार आहेत आणि निऱ्या असणार आहेत ना, त्या साडीच्या प्लेन येणार आहेत. म्हणजे कमरेपर्यंतच्या भागापर्यंत बुठ्ठ्या आहेत आणि ते घातल्यावरती असलं प्रतिम दिसत होतं ना. ही साडीसुद्धा बघा अंगावरती किती चापून चोपून बसत आहे. म्हणजे थोडंसं गुळगुळणारं सिल्क असतं ना, घसरणारं किंवा असं स्लिप होणारं, तसं असून सुद्धा एक्स्ट्राचं असं हेवी किंवा असं खूप फुगलेली साडी अजिबात वाटत नाही. खूप सुंदर त्यांनी प्रिंट दिलेली आहे आणि साडीला शाईनसुद्धा खूप सुंदर आहे.
सगळ्याच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहेतच. पुढे आपल्याकडे छान अशी ब्लू अँड अशी ग्रीन कलरमध्ये थोडंसं, म्हणजे ही पण साडी ड्युअल टोनमध्ये आहे. आजकाल ना मला हा कलर खूपच जास्त आवडायला लागलेला आहे, म्हणजे ज्या साड्या अशा फिरत्या कलरमध्ये असतात ना त्यावाल्या. सो याच्यावरती सुद्धा असं एकदम डार्क ब्लू अँड लाईट ब्लू असं दोन्हीचं कॉम्बिनेशन हा ड्युअल टोनमध्ये होता. या साडीवरच्या बुठ्ठ्या बघा ना कसल्या सुंदर आहे, आणि या साडीचं चोच सुद्धा खूप जास्त सॉफ्ट होतं, म्हणजे मी एक्सपेक्ट सुद्धा केलेलं नव्हतं. ही साडी सुद्धा तुम्ही बऱ्याच ओकेजनला घालू शकता, लग्न समारंभात, छोट्या मोठ्या कार्यक्रमात. आणि आहेच किती किंमत याची, 600-700 रुपये. नक्कीच घेऊ शकता. डोळे झाकून पिनअप करा किंवा वन साईड पदर घ्या, दोन्हीही पद्धतीने साडी खूपच सुंदर दिसत आहे. आता पुढे आपल्याकडे छान अशा डिझायनर साड्या असणार आहेत. तर त्याच्यातली एक पहिली साडी म्हणजे सध्या ही साडी इंस्टाग्रामवरती हिने धुमाकूळ घातलेला आहे, एवढी जास्त व्हायरल होत आहे. आणि या साडीच्या बाबतीत एक गडबड अशी झाली की ही साडीची रिटर्नची जी डेट होती ना ती माझी निघून गेली, त्याच्यामुळे आता ही साडी माझ्याकडे राहिलेली आहे. आणि या साडीवर मला ब्लाऊज स्टिच करायचा आहे. सो तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता की या साडीवरती कसा ब्लाऊज छान दिसेल, म्हणजे बोट नेक छान दिसेल की नॉर्मल. आता या डिझायनर साड्या आहेत ना त्या तर मी नॉर्मली हा क्रॉप टी शर्ट आहे ब्लॅक कलरचा, जो की मी रिसेंटली ट्रेंड्समधून घेतलेला होता. तुम्ही जर हॉल व्हिडिओ बघितला असेल इंस्टाग्रामवरती तर त्याच्यावरती घातलेली आहे. आणि असली सुंदर साडी आहे ना, म्हणजे एवढी चापून चोपून. ऑफकोर्स याचं सॉफ्ट सिल्क आहे, त्याच्यामुळे साडीला जी बॉर्डर आहे ना ती नाजूक आहे. आता तुम्हाला एक गोष्ट सांगते, ज्या साडीच्या बॉर्डर अशा नाजूक आणि बारीक सारीक असतात किंवा ज्याच्यावरच्या प्रिंट वगैरे छोटे छोटे असतात ना त्या साडीमध्ये तुम्ही सडपातळ आणि उंच दिसायला मदत होते. त्याच्यामुळे जर तुम्हाला साडीमध्ये उंच आणि असं एकदम स्लिम ट्रिम दिसायचं असेल तर अशा साड्या निवडायच्या ज्यांची की बॉर्डर असते ना ती छोटी असते. त्या साडीच्या बॉर्डर तर प्रॉपर असं मिरर वर्क वगैरे आहे आणि खरंच खूप सुंदर दिसत होती. आणि आता साडी घेतल्यानंतर आणि घातल्यानंतर मला कळालं की साडी व्हायरल का झालेली आहे. पुढची साडी तर एवढी सुंदर आहे ना, सेम साडी डिफरंट कलरमध्ये ॲक्च्युली मी दुकानातून घेतलेली आहे, जी की मला 2829ला भेटलेली होती. आणि ही साडी मीशोवरती मला फक्त आणि फक्त 1000 रुपयाच्या आतमध्ये, म्हणजे लिटरली 950 रुपयाला भेटलेली आहे. आणि खरंच एवढं सुंदर सिल्क आहे ना याचं, म्हणजे एकदम असं सिफॉन एकदम मऊसूत आहे. आता मला सिल्कबद्दल जास्त काही माहिती नाही आहे की खूप जास्त मला माहिती वगैरे आहे, पण जेवढं मला माहीत आहे की साडी ही अंगाला अशी चापून चोपून बसलेली पाहिजे. फुगीर साडी म्हटलं की ती तुम्ही विनाकारण थोडंसं जाड दिसायला लागतं, आणि मला अशा साड्या अजिबात आवडत नाही. ह्या साडीवरती जे थ्रेडवर्कचं डिझाईन आहे ना बॉर्डरवरती ते सुद्धा खूप छान केलेलं आहे. त्याच्यात सिक्वेन्सचं वर्कसुद्धा आहे आणि खूप सुंदर दिसत आहे. याच्यावरचा ब्लाऊज जो आहे ना तो तुम्ही बघितलाच, जो की खूप हेवीली वर्क आहे. स्लीव्जवरती वर्क आहे, पूर्ण ब्लाऊजच्या फ्रंटवरती सुद्धा खूप सुंदर असं नेक दिलेला आहे, वी नेक. ही साडी तर थम्सअप आहे, घेण्यासारखीच आहे असं मी म्हणेल. नेक्स्ट आपल्याकडे खूप सुंदर अशी पिंक कलरची साडी आहे, आणि ही साडी मला खूप दिवसांपासून घ्यायची होती. याच्यामध्ये अजून 2-3 कलर आहे जे की ते सुद्धा खूप सुंदर आहे. अगेन ही साडी सुद्धा थोडीशी ड्युअल टोन मध्ये आहे, तुम्ही असं म्हणू शकता. एकदम बेबी पिंक आणि गोल्डन कलरचा असा अंडरटोन आहे. अगेन या साडीची तुम्ही बघा बॉर्डर छोटी आहे, त्याच्यामुळे ही साडी सुद्धा घातल्यावरती तुम्हाला खूप सुंदर दिसणार आहे. साडीवरची जो ब्लाऊज आहे ना तो सेम कलरचा असणार आहे. ब्लाऊज शिवल्यावरती तर सगळ्याच साड्या ज्या पण मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे त्या सगळ्यात सुंदरच दिसणार आहेत. सो तुम्हाला साड्या हव्या असतील तर डिस्क्रिप्शन चेक करा. आता पुढची जी साडी आहे ना त्याच्यावरचा ब्लाऊज हेवी आहे आणि साडी सिंपल सोबर आहे. खूप सुंदर साडी आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर कलर ऑप्शन आहे. याच्यावरचा ब्लाऊज हेवी असल्यामुळे प्लेन साडी आणि हेवी ब्लाऊज असं त्यांनी छान कॉम्बिनेशन केलेलं आहे. अगदी पोहरी सोरींची साडी कशी असते, म्हणजे काय काय मुली म्हणा किंवा बायका म्हणा काय करतात, साड्या निवडतानाच अशी चूक करतात की एकदम राठ किंवा अशा मोठमोठ्या प्रिंट, खूप जास्त ब्लॉक प्रिंटवाल्या साड्या घेतात. त्याच्यामध्ये काय होतं, तुम्ही विनाकारण तुमचं एज जास्त दिसायला लागतं. आणि सो मी साड्या तुम्हाला टिप्स सोबत साड्या घ्यायला सांगत आहे की अशा साड्या घेत जा जेणेकरून तुम्ही छान असं नाजूक साजूक सोरींसारखं दिसायला मदत होते. सो ह्या अशा साड्या असतात ज्याने की तुम्ही म्हणजे काठपात्रांच्या साड्यांमध्ये सुद्धा तुम्ही नाजूकच साड्या घेतल्या पाहिजेत असं मला तरी वाटतं. सो नेक्स्ट ही जी साडी आहे ना ती सुद्धा खूप सुंदर साडी आहे. ॲक्च्युली कलर बऱ्यापैकी जी पाठीमागे तुम्ही साडी बघितली ना तसंच आहे. त्याचा थोडासा जास्त पिंक आहे आणि याचा जो कलर आहे ना तो थोडासा असा रेडिश आणि ब्राऊन टाईप आहे. आणि या साडीमध्ये खूप जास्त शाईन आहे. याची जी बॉर्डर आहे ना ती थोडीशी वेगळी आहे. प्लेन साडी असणार आहे. ब्लाऊज सुद्धा याच्यामध्ये रनिंग असणार आहे. जी बॉर्डर साडीवरती आहे सेम तशीच ब्लाऊज वरती सुद्धा येणार आहे. आणि या साडीचा सुद्धा जेव्हा तुम्ही ब्लाऊज स्टिच करणार आहात ना खूप सुंदर अप्रतिम अशी साडी दिसणार आहे. आता या साडीवरती घालण्यासाठी जे मी मंगळसूत्र घातलेले आहेत ना ते ऍक्च्युली मी ऑनलाईनच घेतलेले होते. झराकी ज्वेल्स म्हणून तुम्ही बरेच वेळा ऍड वगैरे बघितली असेल यांची. मी काही प्रमोशन वगैरे करत नाहीये पण खरंच मला आवडले म्हणून मी घेतलेले होते. सो छान छान डिझाईन चे मंगळसूत्र मला घालायला आवडतात असे अलटून पालटून. आणि ही साडी
साडी सुद्धा घातल्यावर तुम्ही बघतच आहात कसली सुंदर दिसत होते. अगदी स्लिम ट्रिम मी ऑलरेडी आहे, म्हणजे तुम्ही सुद्धा दिसू शकता साडीमध्ये स्लिम ट्रिम, असं माझं म्हणणं आहे. कारण की तुम्ही साड्या तशा निवडत जा, अगदी सॉफ्ट सुताच्या, छोट्या छोट्या प्रिंट, छोट्या बॉर्डर, बऱ्यापैकी प्लेन साड्या. थोडेसे तुम्ही ब्लाऊज वरती जास्त वर्क करू शकता. आता मी इथे टी शर्ट वरती तुम्हाला घालून दाखवलेल्या आहेत, पण जेव्हा याच्यावरती प्रॉपर असा ब्लाऊज स्टिच होणार आहे ना, तुम्ही सुद्धा इमॅजिन करू शकता की या साड्या खरंच खूप सुंदर दिसणार आहेत. आणि नेक्स्ट आणि सगळ्यात माझी फेवरेट साडी, जी की मी लास्टला ठेवलेली आहे मुद्दाम म्हणून ॲक्च्युली, कारण की ही साडी मला खूप जास्त आवडलेली होती, कारण की घातल्यावरती ती मला खूप सुंदर दिसलेली होती. आणि हा, याच्यातल्या एका साडीवरती फक्त मला माझ्या नवऱ्याची कमेंट किंवा कॉम्प्लिमेंट भेटलेली होती, ती म्हणजे ती रेड काठपदराची साडी होती, लोटस प्रिंटवाल्या. दोन्ही साड्या खूप छान दिसतात असं त्यांचं म्हणणं होतं. ही डिझायनर साडी आहे, एकदम रिच असा रॉयल ब्लू कलर आहे, एकदम काची ब्लू कलर असं तुम्ही म्हणू शकता. ब्लू नाही ॲक्च्युली, पर्पल ब्लू मधला कलर आहे. तुम्ही आता कलर ओळखून घ्या, घातलेले तुम्हाला दिसतच आहे. कटवर्कमध्ये बॉर्डर असणार आहे, व्हाईट कलरचं थ्रेडवर्क आहे आणि सेम तसंच जे बॉर्डरवरती थ्रेडवर्क आहे ना, तेच पूर्ण साड्यांवरती त्यांनी छोट्या छोट्या अशा बुठ्ठ्या दिलेल्या आहेत किंवा फुलं बनवलेले आहेत. आणि या साडीचा ब्लाऊजसुद्धा रनिंग असणार आहे. अगेन सॉफ्ट सूत आहे, अजिबात घसरणार वगैरे नाही आहे. इझिली कोणी पण कॅरी करू शकतं. माझ्यासारखी मुलगी जर ही साडी कॅरी करू शकते तर तुम्ही तर आरामातच घालू शकता. जे की मी कधीतरी साडी घालते ऑफकोर्स डेली वेअरसाठी, किंवा रोज रोज मी साड्या नाही घालत. सो ही सुद्धा साडी अगेन खूप सुंदर आहे. तुम्हाला एकंदरीत हा पूर्ण हॉल व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. सगळ्या प्रोडक्टच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहेत, नक्की चेकआउट करा. अजून असेच हॉल व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा आणि नेक्स्ट हॉल व्हिडिओ कुठला बघायला आवडेल हे सुद्धा कमेंट करून सांगा. बाय बाय.